अन्यायाविरुद्ध न्याय उठू शकले नाहीत, आवाज उठू शकले नाहीत. त्यांना तसेच माझ्या वडिलांना आणि आपल्या सर्वांना हा अन्याय दूर करून न्यायाकडे जायचे. त्यासाठी मला तुमची तसेच सर्वांची गरज आहे. तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा. आणि त्या फोटोमध्ये माझे वडील जसे हसतात ना, त्यांचं ते हसणं आणि त्यांचं ते बोलणं मी आज तुमच्यामध्ये बघते. आणि मला तुमच्या सर्वांची गरज आहे. आज माझा एकटाच्या माझ्या पाठीमागे नाहीये, तर लाखो जण माझ्या पाठीमागे आहेत. मला तुमची अशीच साथ हवी आहे. माझ्या वडिलांचं जे बलिदान आहे ते आपल्याला व्यर्थ नाही जाऊ द्यायचं. त्यासाठी न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा. वैभवी, तुझं हे आव्हान या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं शब्द देतो की वाया जाणार नाही. आरोपी जे कोणी असतील त्यांना शिक्षाही झाल्याशिवाय आम्ही सर्वजण शांत बसणार नाही. यानंतर हा जो काही प्रकार घडला, या बीडच्या अंधारावरती न्यायाचा प्रकाश टाकणारे क्रांतीसूर्य आमदार